आज आपल्या रानातली कामं चालू आहेत बघा. तुम्हाला तर माहितीच आहे, रानात गहू पेरलेला आहे, त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे. सकाळी स्वीटीला डबा वगैरे करून दिला, स्वीटीला दाजी कॉलेजमध्ये सोडून आलं आणि आता पाणी चालू आहे बघा. तर दाजींना जेवण करायला पण वेळ नाही, त्याच्यामुळं मी ना आता दाजींसाठी जेवण घेऊन चालले खाली तिकडं रानात. तर बघू आज रानात मस्त असं जेवण करणार आहे दाजी आणि मी दोघं पण. तसं पण रानात जेवण करायला कधी म्हणजे आम्ही रानातच राहतो, पण घरात बसून जेवण करतो, असं रानात कधी मोकळ्या पटांगणात जेवण नाही केलेलं. तर आज मी डब्बा घेऊन जाणार आहे दाजींकडं आणि तिथंच मी पण जेवण करणार आहे आणि दाजी पण. तर मस्त रानात असं खुल्या वातावरणात उन्हात लय भारी वाटणार आहे जेवण करायला. तर चला दाजींसाठी ना मी इकडं मस्त असं ताट बनवून घेतले बघा. कारण आहे ना डब्बा नको नाही, इथली इथं जायचं ना, त्याच्यामुळे डब्याची काही गरज नाही. तर ही बघा इथं ना मी शापू चुक्याची भाजी बनवली, मला आवडते ती. इथं सोयाबीन आहे, शंकरपाळ्यात, कापण्या, करंजा आणि चपाती असं हे सगळं घेऊन मी चालले आता दाजींकडं. तर चला बघू कसं जेवण होतंय. आणि दाजींचं काम सकाळ दिवस उगवल्यापासून चाललंय ना, ते पण मी तुम्हाला दाखवते. कुठं गहू पेरला ती सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय, पण तरी पण आता पाणी चालू आहे. पाटाने पाणी कसं चालतंय, दंडाने कसं जातंय आणि वाफ्यातनं पहिल्यांदाच पाणी द्यायचंय ना त्या रानाला, त्याच्यामुळं कसं चाललंय ते पण तुम्हाला दाखवते. ज्यांना माहिती आहे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे शेतातलं कसं असतंय ते, आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी बघा. तर चला आज मस्त असं रानात आमचं जेवण होणार आहे. तर जाते आता मी दाजींकडे. आले बघा दाजींपाशी आणि आल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला म्हणलं ही पाटातलं पाणी कसं चाललंय मोटरचं ते दाखवावं. तर ही बघा ही पाटातलं पाणी असं दंडात मस्त असं चाललंय आणि इकडे ही सारा असं काढलेलं आहे तिथे. बघितलं का कशी कामं चालू आहेत. ह्या रानात आहे ना गहू पेरायला उशीरच झालाय बरं का. कारण आहे ना पावसाळ्यात पाणी ना ह्या रानात इतकं साठून राहतं ना की फुल रान असं नद्या म्हणजे हे असतं ना तळं तसं गच्च भरलेलं असतं. त्याच्यामुळं लवकर काय ह्या रानाला वापसा होत नाही. जेव्हा वापसा होतो त्यावेळेस मग या रानात गहू पेरावं लागतं बघा. त्याच्यामुळे याच्यात बाकीची पिकं काहीच होत नाही. गहू म्हणजे हरभरा ज्वारी वगैरे काहीच होत नाही, गहूच होतो फक्त थंडीच्या दिवसात. तर बघा कसं काम चाललंय आमचं. आता मस्त असं दाजी आणि मी जेवण करणार आहे तिथं रानात. चला मस्त असं जेवण आणलेलं आहे तुमच्यासाठी. सगळं खाणार ना? बघू जेवढं जाईल तेवढं. हा जेवढं जाईल तेवढं मी हाय की खाऊ लागायला. चिवडा का नाही आणला? आई चिवडा ध्यानातच नाही हवं. हे सगळं घेतलं चिवड्याचं ध्यानच नाही कसं काय काय माहिती, लक्षातच नाही आलं. असू द्या. चला आता दाजी आणि मी मस्तपैकी इथं ना ह्या काळ्या मातीत बसून जेवण करणार आहे. रानात काळ्या मातीत बसून जेवण करायची मज्जाच वेगळी असते. तुम्ही कधी असं रानात जेवण केलं असलं तर नक्की सांगा कमेंट करून. आता इथं सावली नाही बरं का, सावली ना ह्या साईडला आहे लिंब आहे ना, पण तिथं जाऊन नाही जेवण करायचं. आपलं पाटाचं पाणी इकडं चाललंय त्याच्यामुळं इथंच बसून जेवण करणार आहे. तर मी आता बॉटल आणले ती भरून आणायची, मी तिथंच ठेवले बघा. पाणी चालू आहे तिथं आणि हे दाजींपाशी द्यावं म्हणलं आधी आणि मग बाटली भरून आणायचं. मी आणते बाटली भरून. चला दणकाल पिटून दिलेला, कारण आता ही पण सगळं भिजल्यावर तिथं उभं राहता यायचं नाही. इचू काट्याचं तिथलं गवं सगळं पिटून दिलं आणि ती बांध असा चकाचक केलेला आहे मस्त असा. तर कसलं भारी वाटतंय ना रानात. पण काम करून लय वैताग येतो, लय जीव कटून जातो. तुला ही बाटली आणली होती मी, आता ही बाटली ना भरून घ्यायची मस्त अशी. आता ही बाटली भरून घेते, इथं पाणी उडते साईडला. दाजी बसली तिकडं. भरले का? ओके बाटली भरलेली आहे. आता चला दाजी. काय केलं तुम्ही? रानात जेवतोय म्हणजे इथं ठेवलं पाहिजे ना थोडं. काळ्या आईसाठी दाजींनी इथं ना जेवण ठेवलं बघा खायच्या अगोदर. आणि आता ना 12 वाजून गेलेत आणि सकाळचं जेवण हे आमचं दुपारी चाललंय बघा. असंच असतंय. काल तर 2 वाजता जेवण केलं तर आज तरी 12 वाजता करतोय. पण इकडे घेऊन आले म्हणून झालं, नाही तर हा इकडे घेऊन आली म्हणून, नाही तर मग लाईट गेल्यावर 2 वाजता जेवण केलं असतं. पण म्हणलं भूक लागली असेल, कारण दाजीना दिवस उगवल्यापासून इथं काम करते, तिथंच आहेत रानात. ही दंड ही वडावडी नीटनाटकं केलं व्यवस्थित आणि तेव्हा आता ही पाणी चांगलं चाललं या जिथल्या तिथं. खावा भाजी खाऊन सांगा कशी झाली. दाजींना भाजी अजिबात आवडत नाही बरं का. काय आंबट तर कधी म्हणजे आंबटच असणार आहे. पण चवीला कशी झाली ती व या जेवायला. हा या जेवण करायला. मस्त असं ऊन लागतंय बघा, कसलं ऊन लागतं या. जेवण करता करता बघा वापाना गच्च भरला, जेवण काय पूर्ण झालं नाही. त्याच्यामुळे म्हणलं दार मोडायला आता आपणच उठाव. दाजी जेवत्या जेवण करून द्यावं. मोडू का? मोड.
लावलं? खरं तूच नेलं तिकडं. तुम्ही दाताळानेच मोडत होतात काय? हम्म. दाताळाने मोडायला जमतंय का इतकं मोठं ही? काय झालं नाही मोडायचं मला जरा ओढणं जरा खाल्ल्यासारखं जरा जेवली ना आताच. जीवले कुठं तेव्हा 2-4 घास खाल्लं की ते सारा भरलाय. दुसरा पण वापा भरलेला आहे बघा. आणि आता उठले दाजी दार द्यायला. कारण आहे ना, रानात काम करत करत जेवण करायचं म्हणलं ना की 4-5 वेळा तरी उठावं लागतं. सारा भरला म्हणून आता दाजी उठलेत बघा. मगाशी मी दारं मोडलं होतं, आता दाजी दारं मोडते. दाजींना बरोबर जिथले तिथं व्यवस्थित जमतंय. मला जम नाही, कारण आहे ना माती सगळी ओली झाली त्याच्यामुळं. बघितलं दाजीने कसलं भारी दारीत दिलं. चाललं पाणी. हे पाणी ना पटपट जातं या, लगेच सारा भरतोय, लय वेळ खात नाही. वापा लय पटपट भरतोय व. बोललंय ना रान खाली. हां, तुम्ही जेवण तर बास केलं. मग किती खाते बस की. हां, आणि हे कोण खायचं राहिलेलं? राहिलेलं असतं तेच तू खा. मी पण खाल्लंय की, जेवण माझं पण झालं. त्याला घेऊन जा घरी मग. हा? घरी घेऊन जा. असं जेवण करायचं म्हणल्यावर कसं एवढंसं खायचं म्हणल्यावर ते रानात काम करायचेत. आता काम चालू आहे निवांत त्या टायमाला मग भरपूर जेवण करावं लागतं. लय जेवण केलं तर ती वाकायची दारी द्यायची. अव उलट म्हणतात तर रानात 2 घास जास्त जात्यात रानात खाल्ल्यावर. जाते काम असल्यावर काम चालू आहे ना. रानात काम असल्यावरच माणूस येऊन जेवण करतं की असं थोडीच कोणी पण येऊन जेवण करतं वय. निवांतच्या टायमाला मस्त हा? 2 घास जास्त जातं दुपारचं. हा, दुपारचं. हा, सुट्टी झाल्यावर कामावर ना. आता कुठं आपण रोजाने कामाला जायचं सुट्टी व्हायला. मग आता तू सांग बरं, आता मग काम चालू आहे म्हणजे लय जेवण केलं तर पोट ढेवळ्यागत होणार. हा. लगेच काम करावं लागणार. मग हे सगळं खाल्लं असतं तर मग हे दारी कशी मोडली असती, तर दाताळ ठेवलं या दारी कशी मोडली असती मग. त्याच्यामुळे थोडं मापातच खायचं. पण भारी वाटलं का ना रानात जेवण करायला? मस्त हा? वाटतं. मस्त वाटतं. तेव्हा का ती वापा, तिसरा पण वापा भरला. एक वापा दाजी मी मोडला, एक वापा दाजींनी मोडला, आणि आता तिसरा पण मोडला. तिसऱ्या वाप्याला दोघांचं पण जेवण झालंय बघा. आता तू मोडत एकदा मी उठली, एकदा दाजी उठलं. आता दोघं पण निवांत येतं. जेवण झालेलं आहे. हे राहिलेलं जेवण सगळं न्यायचं घरी. आता याला काही कोण नाही खाणार, नेऊन ठेवायचं घरी. तर रानात जेवण करायला भारी वाटलं. सगळ्यांच्या नशिबात नसते असं रानात बसून उन्हाला मस्त असं काळ्या मातीत बसून जेवण करायचं. शेतकऱ्यांच्याच नशिबात असते चांगलं, आहे का नाही? कोणाच्या पण नशिबात नसते. मग काय तर. भारी वाटतं पण असं रानात मोकळ्या वातावरणात. पण सावली पाहिजे होती व सावली मस्त. तिकडं आहे, तिकडं बांबूचं बेट आहे, इकडं बाबळ आहे, इकडच्या साईडला लिंब आहे, सगळी सावली या. पण तिकडं जाऊन जमणार नाही ना त्या साईडनी. मग कधी यायचं इथं दार मोडायला? दारी इथं चालू येतं. त्याच्यासाठी खुरपण असलं काय असलं तर मग तिथं बसतो. हा, खुरपान आता गहू खुरपायच्या टायमिंगला नाही का, ज्यावेळेस गहू खुरपायचा आहे ना तेव्हा मग इथं खुरपायचं आणि सावलीला जाऊन बसायचं जेवण करायला. पण काय म्हणतात बायका, काय म्हणतात, नको इथं कुठं घरीच जाऊ म्हणून त्या घरीच नेते जेवण करायला आपल्या. म्हणजे बाया लावून खुरपून घेतो ना त्यावेळेस. इथं जेवण करायला टाईम कधीच भेटत नाही. चान्स आज आलाय. नाही, आम्ही जेवण करायचो ना अगोदर, आपण बैल होती त्यावेळेस. तुम्ही आऊत काठी हाणायचात ना, ते काय म्हणते ती बळीराम, पाळी, आणि नंतर काय काय करायचात की सगळ्यात बैलाची काम सगळं त्यावेळेस करायचं ना. मी असं जेवण घेऊन यायची आणि आधी आपण बैलांना चारायचं, चपाती ही, मग आपण खायचं बैल उभा राहिल्यावरती आवताच्या माग, आहे का नाही? पेरणीच्या मागे आवताच्या मागे यायची तो भाकरी घेऊन अशीच यायची. ज्वारी पेरणीच्या, गहू पेरणीच्या. आधी ट्रॅक्टर वगैरे काय सुद्धा नव्हतं. म्हणजे होतं पण आपण आपल्या रानात आहे ना स्वतः दाजी पेरायचं असं बैलाने. आऊत काठी सगळं होतं आपल्याकडं. पण ती हळूहळू सगळंच मोडून टाकलं बघा. काहीच नाही ठेवलं. रान म्हणलं थोडंच आहे, 2 एकर, त्याच्यासाठी बैलन हे कुठं सगळं सांभाळत बसायचं म्हणून आपलं. कारण त्यावेळेस बैल होते ना, त्यावेळेस ही शेजारचं भावकीचं आम्ही वाट्याने करत होतो ना, त्याच्यामुळं बैल ही परवडायची. पण वाटा सोडून दिला म्हणलं दोघंच आपदायला, तर कुठं इतकं करत बसायचं. आपलं आपलं बाद झालं. मग आपलं करायला एवढंच 2 एकर रान, त्यासाठी बैल सांभाळत बसायची. इतकी लाखभर रुपयाची. त्यांना रोज खायला पाणी जिथल्या तिथं करावंच लागायचं. आणि कुठं जायला यायला पण वेळ भेटत नसायचा, टाईम भेटत नसायचा. त्याच्यामुळं मग सगळंच विकलं आणि आपलं ट्रॅक्टरने करून घ्यायचं पाहिजे तेव्हा, आहे का नाही? नाहीतर भारी वाटायचं तेव्हा. ह्याच टायमिंगला जेवण करायला बसायचो. नंतर थोड्या वेळाने अजून मग थोडं आवत काठी झाली की मग बैलांना पाणी पाजायला सोडायचं, खायला काढायचं. गिनीगोल ही आंब्याच्या साईडने गिनीगोल होतं. तुम्हाला ना मागच्या व्हिडिओमध्ये ना, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला गिनीगोल
घास नव्हता कधी. गिने गोल ही रानातलं गवत वगैरे बघायला भेटन बघा. असं इथून तिथून ते त्यांच्यासाठीच केलेलं स्पेशल रानात गिने गोल, ते गुरांसाठी. गाया होत्या, शेळ्या होत्या, गुरं होते, सगळं होतं. पण आता काय नाही, सगळं मोडून टाकलं आणि फक्त आपलं शेती करायची आणि इकडून तिकडून व्हिडिओ. हां बस. चला असू द्या. पहिल्या आठवणी काढल्यावरती भरपूर आहेत अशा. आता व्हिडिओला इथंच एंड करते आणि जाते घरी. म्हणलं आज रानात मस्त असं दाजींबरोबर जेवण करायचं आहे, मोकळ्या खुल्या वातावरणात, उन्हात आणायचं. त्याच्यामुळं थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं, म्हणून मी व्हिडिओ घेतलेला. तर चला. हां आणि ही तार आहेत ना बघा लाईटीच्या खांबाच्या आपलं. बंद करायला लागते. हां हे गहू काढताना, नाहीतर ती मशीन असते उंच आणि इथले इथं ती त्याला लागल्यावरती होईल ना कुठं ना किती मोठा. प्रत्येक वेळेस आपण गहू करताना जिंका पडतो ना गहू करताना. आता गहू करा 4 महिने. किती महिन्याचा गहू आहे? 3-3.5 महिने. 3-3.5 4 महिने. 4 महिने मग बरोबर म्हणले. 8-15 दिवस इकडं तिकडं चांगला वाळून द्यायचा, नाहीतर आहे ना मस्किडं लागतात. चला भरला सारा बघा. 2 दाऱ्यात तर दोघांची जेवणं झाली, एक मोडून आता तिसरा सारा दाजी मोडतात. तर चला ही कामं अशीच चालणार आहे इथं.